गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपला अभ्यासाचा दशक पहिला समास चौथा गुरुस्तवन. काल आपण गणेश स्तवन आणि शारदा स्तवन पाहिलं होतं आणि आता समर्थ गुरुस्तवन करतात आहे. गुरुस्तवन करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांचा अगदी लहान मुलांचाही पाठ असलेला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू हा श्लोक आणि ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती असं ज्याचं वर्णन केलेलं आहे. अगदी पूर्ण वर्णन जणू काही या समासातच आलेलं आहे असं मार्मिकपणे त्यांनी केलेलं आहे गुरूंचं. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे की म्हणोनी जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे की मूळ सिंचिने सहजे शाखा पल्लव संतोषती श्रीराम. की गुरु महात्म्य सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की साधक जर अध्यात्मदृष्ट्या परिपूर्ण झालेला असेल आणि तो जर चाणाक्ष असेल तर त्याने श्रीगुरूंना शरण जावे आणि शरण जर तो गेला, शरण गेल्याने काय होते तर त्यामुळे मनुष्य जन्म आपल्याला जो मिळाला आहे तो कशासाठी मिळाला आहे म्हणजे या मनुष्य जन्मात आल्यावर मी जे जे केलं पाहिजे म्हणजे माझ्या हातून जे सत्कार्य घडणार आहे ते तडीला जाते म्हणजे त्याला यश मिळते. जसं वृक्षाच्या मुळात पाणी आणि खत घातले असता फांद्या आणि पाने आपोआपच टवटवीत होतात त्याप्रमाणे सद्गुरूंच्या संतोषाने मोक्षाच्या पालवीलाही बहर येतो. तसंच समर्थांनी सुद्धा इथे जे श्रीगुरू ब्रह्मरूप असूनही व्यवहारदृष्ट्या सगुण साकार आहे त्यांचं स्तवन करण्याचा ठरवलं आहे. पण स्तवन करायचं ठरवलं तर खरी समर्थांनी, पण तेच त्यांना त्याचा खूप मोठा प्रश्न पडला की जर माझे श्रीगुरू, माझे म्हणजे कुठलेही श्रीगुरू असो, हे ब्रह्मरूप असतात आणि मग मी ब्रह्माचं वर्णन कसं काय करणार आहे, हे शक्यच नाही आहे. म्हणून सुरुवातीच्या पहिल्याच ओवीमध्ये आपल्याला समर्थ सांगतात आहे, आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे श्रीराम. समर्थांचे श्रीगुरू म्हणजे श्रीराम आहेत. पण सद्गुरू स्तवनाच्या शास्त्रमर्यादा लक्षात घेता समर्थांनी या समासात कुठेच त्या रामचंद्रांचा उल्लेख केलेला नाही आहे. श्रीमद आचार्य म्हणजे शंकराचार्य म्हणतात की अतिशय पूज्य व्यक्तीचे प्रत्यक्ष नाव घेणे त्याच्या भक्ताला संकोच निर्माण करते. मला वाटतं पूर्वीच्या काळच्या बायकाही अशाच होत्या, कारण त्या कधीच ज्या देव मानत होत्या नवऱ्याला किंवा पतीला त्यांना ते नाव घेत नसत. आताचं सोडून द्या, पण शंकराचार्य इथं तेच सांगतात आहे की पूज्य व्यक्तीचे प्रत्यक्ष नाव घेणे त्याच्या भक्ताला संकोच निर्माण करते. त्यामुळे प्रत्यक्ष नाव न घेण्याचा शिष्टाचार समर्थांनी येथे पाळला आहे.
इतर ठिकाणी मात्र दासबोधामध्ये उपासनेच्या निमित्ताने रामनामाचा उल्लेख करताना तो उच्चार हा राम या उपास्य दैवताचा आहे. कारण समर्थांचे श्री गुरु आणि दैवत दोन्हीही राम आहे. या समासात मात्र श्री गुरु श्री गुरूंचे म्हणजे रामाचे वर्णन करताना त्यांनी श्रीरामाचा उल्लेख केलाच नाही. आता पहिल्याच ओळीत त्यांनी आपल्याला सांगितले आहे की आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे श्रीराम. कालच आपण शारदा स्तवनाचा अभ्यास केला होता. कारण शारदा पाठोपाठ आता समर्थ श्री गुरूंचे वर्णन करतात आहे. कारण सद्गुरू हा विषय निघाल्यानंतर समर्थांची वाणी जणू काही मूकच झाली आहे, अबोलच झाली आहे. म्हणजे जितकं शारदेचं वर्णन करताना ती बहरली होती तितकी आता त्यांची वाणी अबोल झाली आहे. कारण त्यांना कोणत्या शब्दात सद्गुरूंचं वर्णन करावं हा प्रश्नच पडला आहे. त्यांना काहीच सुचेना. कारण श्रीगुरू ब्रह्मरूप असल्यामुळे ब्रह्माचं वर्णन करता येत नाही. आणि श्रीगुरूंचे वर्णन शब्दात करू म्हटलं तर श्रीगुरूंना मायेचा स्पर्शही होत नाही. मग मायेशिवाय वर्णन करता कसं काय येणार आहे. मग ही मोठी अडचण त्यांच्यासमोर निर्माण झाली. मग समर्थ म्हणतात की ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे श्रीराम. की मी स्वतः अज्ञानी आहे. म्हणजे समर्थ इतके श्रेष्ठ असूनही ते स्वतःला अज्ञानी म्हणवतात आहे की मी अज्ञानी आहे. तर मी आता याचे वर्णन कसं करू. कारण याचं वर्णन करताना न कळे न कळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कुठे श्रीराम. कारण सद्गुरूंचं रूप गुण त्याचं अलौकिक चारित्र्याचं वर्णन मला खूप करावंसं वाटतं आहे. पण ते करताना कशाची अडचण येते आहे की श्रीगुरू ब्रह्मरूप आहेत आणि जे ब्रह्मरूप आहे त्याचं वर्णन ज्ञानेंद्रियांनी कळत नाही. कारण त्याचं रूप काय आहे ज्ञानेंद्रियांना दिसत नाही, कळत नाही. 9 प्रमाणांनाही ते उमजत नाही. म्हणून श्रुतीने त्याचा शोध घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ती पण तो शोध घेताना थकून गेली. न कळे नेती नेती हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही असा धोंडोळा घेता घेता ती दमून गेली. मग माझ्यासारख्या मूर्खाला किंवा अज्ञानाला त्याचं ज्ञान कसं होणार असं समर्थ म्हणाले. त्यानंतर ते म्हणतात ते मज न कळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू गुरुदेवा पैलपारू पाववी मज श्रीराम. की आता मला या संबंधात सद्गुरूंचं स्तवन करण्यासाठी तर मी निर्णय घेतला पण आता मला काही सुचत नाही. मग त्यापेक्षा मी काय करतो की दुरूनच सद्गुरूंना नमस्कार करतो. नमस्कार दुरून करतो आणि मोकळा होतो. पण अंतरीचे मन मात्र तिकडे धाव घेत होते. त्यांचं मन तिकडे आकर्षित होत होतं आणि स्तवन करण्यासाठी उतावीळही होत होतं. म्हणून पुढच्या ओवीत ते म्हणतात ते होता स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरोसा आता असाल तैसे आसा सद्गुरू स्वामी श्रीराम. मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वंचित होते मन माया झाली लज्जायमान काय करू श्रीराम. तुमचे स्तवन करण्याची मी जिद्द तर बाळगली आहे पण त्यासाठी जी सामुग्री लागते ती सगळी माईक आहे. काल आपण विचार केला होता शारदेचा. तर शारदा ही मूळ माया असल्यामुळे या जगतातलं जे जे काही तिच्यापासून निर्माण झालेलं आहे ते ते सगळं माईक आहे. आणि हे माईक असल्यामुळे ते निरुपयोगी ठरते. हे लक्षात आल्यावर मी जर शब्दांनी त्या सद्गुरूंचं वर्णन करत असेल तर ते कदापि शक्य नाही. कारण शब्दसुद्धा कसं माईकच आहे. पण कालही आपण म्हटलं होतं की शारदा मध्यस्थीची भूमिका करते आहे. तर त्या शारदेशिवाय ब्रह्म काही करू शकत नाही, ब्रह्माशिवाय माया काही करू शकत नाही. हे काल आपण अभ्यासलं होतं. मग हे लक्षात आल्यावर मायेच्या मदतीची आशा सोडून द्यावी असं शेवटी समर्थांना वाटायला लागलं. म्हणून ते म्हणतात आता असाल तैसे आता तुम्ही असं ते म्हणाले. पण असं करूनही त्यांना काही शांत बसवत नव्हतं. मग त्यांनी ठरवलं की मायेच्या मदतीनेच
स्तवन करावे, कारण ती मायाच लाजून चूर झाल्यासारखी अबोल झाली आहे, की सद्गुरूंचं जर वर्णन करायचं आहे तर तिच्या शक्तीने बोलणारी वाणी आता कशी बोलणार? मग आता झालं काय, की सगळेच उपाय संपले. मग समर्थ विचार करायला लागले. मग 6व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात ते, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूंचा श्रीराम. कारण निर्गुण निराकार ब्रह्म स्वसंवेद्य आहे, म्हणून त्याची मूर्तीमध्ये मी कल्पना करतो. आपणही व्यवहारामध्ये बघा ना, की आपल्याला काहीतरी आलंबन असल्याशिवाय उपासना पूजा काही करावीशी वाटत नाही. मग आपण तिथं मूर्ती ठेवतो आणि मूर्ती ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्या ईश्वराला बघत असतो, त्याचं चैतन्यरूप त्या मूर्तीमध्ये बघत असतो. म्हणून मी पण काय करतो आहे, की मनाने काही करण्यापेक्षा ब्रह्माला इंद्रियांना दिसेल असे रूप म्हणजे विठ्ठल राम कृष्ण घ्यावे लागते. त्याप्रमाणे देवपूजेसाठी प्रतिमाचं जसं मी सहाय्य घेतो, त्याप्रमाणे मायाच्या साह्याने मी आता सद्गुरूंचं वर्णन करेल. म्हणजे काय, शरीररूपी सद्गुरूंना मी त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करणार आहे आणि मग त्यांचं स्तवन करणार आहे. हे स्तवन करत असताना ते सांगतात आहे, आपल्या भावासारिखा मनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरू हा स्तवनी स्तवू आता श्रीराम. की आपला जसा भाव आहे, म्हणजे समर्थांचा भाव म्हणजे रामावर अत्यंत होता, अत्यंत प्रीती होती. म्हणून आपण त्या रामावर जशी समर्थ प्रीती करत होते, म्हणजे आपण सुद्धा आपल्या दैवतावर प्रीती करत असतो, तसं देवाचं ध्यान करून करतो. त्याप्रमाणे आता श्री गुरूंची मी देहात कल्पना करून आता मी त्यांचं स्तुती म्हणजे स्तवन करणार आहे. आणि 8व्या ओवीत त्यांनी त्यांचा लगेचच जय जय जी सद्गुरू राजा असं म्हणून त्यांचा जय जयकार केला. कारण सगळ्या जगाची उत्पन्न हे जग त्याच्याचपासून झालेलं आहे आणि ते अत्यंत व्यापक आहे. असा हा उत्तम पुरुष आहे, असा अनुभूती घेऊन दिनांचा सखा असलेला या सद्गुरूंचा स्तवन करायला समर्थ सुरुवात करतात आहे. आता इथून 9 ते 30 ओव्यांपर्यंत समर्थांनी अनेक प्रकारचे उदाहरणं देऊन माझे सद्गुरू कसे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि कोणत्याच एखाद्या गोष्टींनी त्याला साध्य करता येत नाही आहे, की माझे श्रीगुरू असे आहेत. कारण श्रीगुरू जे काही उदाहरणं घेतलेत त्यापेक्षा ते श्रेष्ठच आहेत. म्हणून समर्थ अनेक प्रकारच्या उपमा सद्गुरूंना देऊन त्या कशा सगळ्या कमी पडतात हे मोठ्या कौतुकाने सांगतात आहे. ते म्हणतात, मी जर माझ्या सद्गुरूंना सूर्याची उपमा दिली तर सूर्य दिवसा असतो रात्री नसतो, पण श्री गुरूंचा ज्ञान प्रकाश तर अखंड असतो. गंगेचं जर उदाहरण घेतलं तर गंगा ही पवित्र आहे. गंगेला मिळणाऱ्या ओढ्या नद्या यासुद्धा कशा गंगारूपच होतात. त्या वेगळ्या आपल्याला कधी दाखवता येत नाही. त्या गंगेला मिळेपर्यंत आपण हा ओढा आहे, हे ओहोळ आहे असं दाखवू शकतो, पण त्या एकदा जर गंगेला मिळाल्या की आपल्याला ते दाखवता येत नाही. पण इकडं मात्र शिष्य जेव्हा सद्गुरू कृपेनंतर सद्गुरूंशी म्हणजे एकरूप होण्यापूर्वीच्या अवस्थेत आपल्याला दाखवता येत नाहीत, इतके माझे श्रीगुरू मोठे आहेत. शिष्य श्रीगुरू स्वरूपात जाणून मिळाल्यानंतर त्या शिष्याला ते स्वतः श्रीगुरूच करून टाकतात. म्हणजे कसं आहे, की एखादा शिष्य असेल तर त्या शिष्याला ते इतक्या उच्च स्थानापर्यंत नेतात, की तो शिष्यसुद्धा गुरुस्थानावर स्थानापन्न झालेला असतो. असं आपण अनेक उदाहरणं पाहिले. म्हणूनच आपण जेव्हा पाहतो की कुठल्याही गुरूंच्या बाबतीत गुरुपरंपरा असते, म्हणजे एका गादीवर दुसरे श्रीगुरू बसलेले असतात, तेही श्रीगुरूंच्या योग्यतेचेच असतात. म्हणून ते म्हणतात आहे, की कारण हे श्रीगुरू कसं आहे, श्रीगुरू हे तत्व अढळ नित्य अविकारी आहे. कारण जलाचे जर आपण उदाहरण घेतलं तर जलसुद्धा काय आहे, की कल्पांती ते अग्नीमध्ये विलीन होऊन संपणारच आहे जेव्हा ब्रह्मांडाचा लय होईल तेव्हा. अशाप्रमाणे अनेक परी, सागर, गगन, वसुंधरा, कल्पतरू, चिंतामणी
अशा अनेक प्रकारच्या उपमा सद्गुरूंना देऊन त्या कशा कमी पडतात याचं वर्णन समर्थांनी केलं आहे. समर्थ म्हणतात की हरिहर ब्रह्मादिक 29वी ओवी. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाशी एक सद्गुरु पद श्रीराम. की काल आपण अभ्यासलं होतं की ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्तीसुद्धा मूळ मायेपासून झालेली आहे आणि यांचे अवतार नेहमीच संपतात. आपण पाहतो की तुमच्या आमच्यासारख्यांचा मृत्यू होतो, पण अवतार कसे असतात हे संपतात. अवतार ते स्वतः संपवत असतात. तर असे हे व्यक्त होते आणि ते नष्ट होते. म्हणजे ईश्वरसुद्धा जो आपण ब्रह्मा विष्णू महेशांच्या माध्यमातून पाहतो, तो सुद्धा व्यक्त होतो आणि नंतर नष्ट होतो. म्हणून सद्गुरुपद मात्र कसं आहे, ते अविनाशी आहे, अविकारी आहे. ते कधीच नाही, असं होतच नाही. पुढच्या ओवीत ते म्हणतात आहे की तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभूतिक उठा ठेवी, न चले तेथे श्रीराम. म्हणून सद्गुरु वर्णवेना, हेगी हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा, अंतर्निष्ठ जाणती श्रीराम. म्हणून माझ्या श्रीगुरूंना कोणतीच उपमा देता येत नाही, कारण सृष्टीतील सर्व पदार्थ नाशवंत आहे. कारण जे जे पाच भौतिक आहे ते सगळं अविनाशी आहे. ज्याला ज्याला उत्पन्न होतं किंवा उत्पत्ती आहे प्रत्येक गोष्ट नाश होणारी आहे. असल्याने माझ्या श्रीगुरूंचा मात्र याच्याशी जोडण्यास काहीच उपयोग नाही. व्यर्थ प्रयत्न आपण करूच नाही आहे की या सृष्टीमधल्या कोणत्या गोष्टीशी तुलना श्रीगुरूंची होऊच शकत नाही. म्हणून श्रीगुरूंचे शब्दाने वर्णन करणे शक्यच नाही. हेच त्याचे वर्णन आहे. या म्हणण्यात सामावलेले वर्म फक्त अनुभवी लोकच जाणतात. कारण सद्गुरुपदी आरूढ झाल्याशिवाय सद्गुरूचे स्वरूप यथार्थपणे कळणे कठीण आहे. म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय सद्गुरुपद काय आहे हे समजू शकत नाही, असं समर्थ म्हणतात. कारण एक ब्रह्मज्ञ दुसऱ्या ब्रह्मज्ञाच्या भाषेचं वर्म जाणू शकतं. म्हणून समर्थांनी अशा प्रकारे त्या सद्गुरूंचं स्तवन करण्याचा प्रयत्न केला असंच म्हणावं लागेल. कारण सद्गुरूंचं स्तवन करणे किती अवघड आहे हे त्यांनी सुरुवातीच्या ओव्यांमध्ये आपल्याला सांगितलं. तर अशा सद्गुरूंना वंदन करून आता आपण पुढच्या समासाकडे वळूयात. समास 5वा, संत स्तवन. श्रीराम समर्थ श्रीराम. आत्ता आपण सद्गुरु स्तवन पाहिलं. सद्गुरु स्तवनानंतर समर्थ लगेचच संतांचं वर्णन करतात आहे. पण सद्गुरू हे संत असतात असा नियम नाही. संत मात्र गुरुपदाला पोहोचलेले म्हणजे सद्गुरुपदाला पोहोचलेले असतात. केवळ शरण आलेल्या शिष्याला सद्गुरू उपदेश करतात. पण संत मात्र मेघवृष्टीपरी करू उपदेश, असा त्यांचा बाणा असतो, असं तुकाराम महाराज सांगतात. आपल्याला माहिती आहे की ज्ञानदेवांचं पसायदान आहे, समर्थांचं आनंद वनभुवन आहे. हे समाजासाठी कार्य करणारे असे त्यांचे ग्रंथ आहे. कारण समर्थांचे जे आनंद वनभुवन आहे हे त्यांनी महाराष्ट्रासाठी पाहिलेलं, काशी येथे पाहिलेलं सुंदर स्वप्न आहे त्यांचं. म्हणजे समाजनिष्ठेचे ते साक्षीदार आहेत. बऱ्याच वेळा असं होते की आपण म्हणतो की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा अवतार ईश्वर घेत असतो. तर तसंच आहे की राजकारणामध्ये सुद्धा अपयशामुळे जेव्हा भारतीय समाज रसातळाला जातो, विस्कळीत होतो, तेव्हा धर्म आणि अध्यात्माच्या आधारावर संतांनी तो एक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. समर्थांचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. समर्थांचं चरित्र जर आपण पाहिलं तर समर्थांच्या त्या काळी किती बिकट परिस्थिती होती की एक तर परकीयांचं राज्य होतं, दुसरं म्हणजे ईश्वरावरची श्रद्धा सगळ्यांची उडून चाललेली होती, स्त्रियांवर अत्याचार होत होते. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत समर्थांनी खूप
प्रकाराने समाज प्रबोधन करून हे कार्य यशस्वीपणे करून दाखवलेलं आहे. म्हणून समर्थ आता या सद्गुरूंच्या स्तवनानंतर संतांचं स्तवन करताना ते सांगतात आहे की संत हे मोक्ष मार्गाचे मोठे आधार आहेत. त्यांच्यामुळे मोक्ष मार्गातील रहस्य उलगडून सामान्य माणूस कठीण असलेलं जीव व ब्रह्म यांच्या ऐक्याचा अनुभव घेऊ शकतात. म्हणून समर्थांनी पहिल्या 2 ओवीमध्येच सांगितलं की आता वंदीन सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे निगुह्य ध्यान, प्रगटे जनी श्रीराम, जे वस्तू परम दुर्लभ, जयेचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ, संत संगे करुणी श्रीराम. कारण मोक्ष मार्गाचा आधार ते असल्यामुळे संतांना समर्थ पहिल्याच ओळीमध्ये वंदन करून समासाला सुरुवात करतात आहे. कारण त्यांच्यामुळेच गुह्य ज्ञान आपल्याला माहिती होते. कारण संतांची ग्रंथसंपदेमुळेच आपल्याला हे ज्ञान करून घेता येते. आणि अद्वैत वेदांताचा जो मुख्य सिद्धांत आहे, जीव आणि ब्रह्म ऐक्य याचा अनुभव घ्यायचा असेल तर संतांच्या सहवासाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून तिसऱ्या आणि चौथ्या ओवीत समर्थ म्हणतात आहे, वस्तू प्रगटची असे, पाहता कोणासीच न दिसे, नाना साधनी सायासे, न पडे ठाई श्रीराम, जेथे परीक्षावंत ठकले, ना तरी डोळसची अंध झाले, पाहता असताची चुकले, निज वस्तूशी श्रीराम. इथं हे सांगताना समर्थ म्हणतात वस्तू प्रगटची असे. इथे वस्तू याचा अर्थ ब्रह्म आहे आणि ब्रह्म हे प्रगटच आहे, पण ते आपल्याला का दिसत नाही की अज्ञानामुळे त्याच्यावर आवरण पडलेलं आहे. आणि आवरण जेव्हा असतं तेव्हा आतली वस्तू आपल्याला कधीच दिसत नाही. तसंच इथे आहे की जे परब्रह्म तत्व आहे त्याच्यावर आवरण पडल्यामुळे त्याचं मला ज्ञान होत नाही. आणि ब्रह्माचं ज्ञान नेहमीच्या ज्ञानाच्या पद्धतीने होत नाही. त्यामुळे ते नाहीच असं आपल्याला वाटायला लागते. आणि हे समजायला अवघड असलेलं ज्ञान संत आपल्याला अत्यंत सोप्या आणि सहज भाषेमध्ये सांगतात. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. परंतु काय होते की मला असं वाटतच नाही की संत संघाचं काही महत्त्व आहे. संतांचं महत्त्व काय आहे समजतच नाही. आणि जोपर्यंत मी संतांच्या सहवासात राहत नाही तोपर्यंत मला गुह्य ज्ञान काय हे अजिबात समजू शकत नाही. म्हणून आपणाला जर संत संगती हवी असेल, मोक्ष मार्गाकडे वाटचाल करायची असेल, तर काय होते की मला संतांचे पाय धरले पाहिजे. पण आपल्या बाबतीत होते काय की संत संघ आपल्याला घडत नाही. संत गावात आले तरी आपण त्यांच्या भेटीला जात नाही ना दर्शनाला जात नाही, कारण आपण आपल्या प्रपंचातच खूप गुंतलेलो असतो. म्हणून ते सांगतात आहे आपल्याला की संत संगतीनं घडल्यामुळे जीवनाचे वर्म चुकते व सोपा असलेला परमार्थ आपल्याला खूप अवघड वाटायला लागतो, दुर्गम होऊन बसतो. म्हणून संतांचा सहवास संगतीशिवाय अध्यात्माच्या प्रांतात प्रगती होऊ शकत नाही. म्हणून संतांच्या सहवासात राहायलाच पाहिजे. मग अशा संतांना कसे ओळखायचे, कोणते गुण असले म्हणजे त्यांना संत म्हणावे याचा विचार आपल्याला करावा लागेल. आपल्याला कळो अथवा न कळो आपल्या सर्वांच्या जीवनाचा प्रवास अनादी काळापासून आनंदाच्या दिशेनेच असतो. कारण त्या परम आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय दुःखाची समाप्ती होणार नाही. तर मग मला आनंद मिळवायचा असेल तर मला समर्थ काय सांगतात आहे की 16व्या ओवीत समर्थ सांगतात आहे, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत श्रीराम. की मला जर आनंद हवा असेल तर मला संतांजवळच जायला पाहिजे. संतांच्या जवळच बसायला, संतांसवे बैसता असं म्हटल्या जाते ना, तेच आहे संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. संत आनंदाचे स्थळ असं का म्हटलं आहे, कारण आनंद हा संतांशिवाय कोणीच देणार नाही. मला वाटते की मला आनंद
माझ्या मित्रमैत्रिणींमधून मिळेल, माझ्या कुटुंबामधून मिळेल, माझ्या नातलगांमधून मिळेल. पण थोडंसंही काही घडलं आणि आपल्या मनाविरुद्ध, तर लगेचच तिथे आपले रागद्वेष सुरू होतात. म्हणजे तिथे शाश्वत जो आनंद मला पाहिजे आहे तो कधीच मिळत नाही. म्हणजे काही मला नातलं मित्रमैत्रिणी सोडून नाही द्यायचे आहे, पण हे फक्त समजण्यासाठी आपण उदाहरण घेतलं आहे. पण ते स्वतःच्या, कारण का मला या नातलगांमधून किंवा मित्रमैत्रिणींमधून आनंद मिळत नाही, कारण जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीचं जर आपण निरीक्षण केलं तर ते स्वतः कोणत्या ना कोणत्या चिंतेत, दुःखात असतात. तर ते मला काय आनंद देणार आहे? मग आपण म्हणतो ना, जगी सर्वसुखी असा कोण आहे. तुम्ही केव्हाही आपण जर लक्ष ठेवलं तर प्रत्येकाला कुठल्या ना कोणत्या गोष्टीचं दुःख आहेच, कारण मनुष्य प्राणी हा अपूर्णच आहे. त्यामुळे त्याला आनंद दुसऱ्या व्यक्तींकडून कधीच मिळू शकत नाही. त्यासाठी फक्त संतच असावे लागतात. समर्थ म्हणतात, तुम्हाला जर खरा आनंद हवा असेल तर संत सहवासात राहा, फक्त तिथेच तुम्हाला आनंद मिळेल. कारण जर मला हा आनंद हवा असेल तर छान उदाहरण घेतलेलं आहे की मी जेव्हा पत्रामध्ये एखादं पोस्टामध्ये पत्र टाकते, आता ती पद्धत बंदच झाली. आता व्हॉट्सअपवरून आपण सगळे मेसेजेस टाकतो. पण पूर्वीच्या काळी आपण पत्र टाकायचो, तर त्याच्यावर आपण जेव्हा ॲड्रेस लिहायचो तर मुख्य जो असेल त्याचं नाव आणि पुन्हा केअर ऑफ म्हणून दुसरं नाव असायचं. तर इथे आपण म्हणतात आहे की मला जर आनंदाचा पत्ता हवा असेल आणि योग्य स्थळी जर मला त्या मोक्षाच्या जावं लागेल तर तिथं मला केअर ऑफ संतच लिहावं लागेल. इतकं माझं त्याच्याशी अतूट अतूट नातं पाहिजे, कारण तेच आपल्याला आनंद देऊ शकतात. कारण संतापाशीच आनंद आणि सुख आहे असं समर्थ म्हणतात. कारण संत सुखच सुखच आहे, म्हणजे सुखरूपच असतात. कारण त्यांना ब्रह्मा अनुभव आलेला असल्यामुळे ते सुखरूपच असतात. सुखदुःखाचा फारसा परिणाम संतांवर न होण्याचं एकच कारण आहे, त्यांच्या आयुष्यातही दुःख येतात पण त्यांना ते जाणवत नाही किंवा होत नाही, कारण त्या दुःखाकडे पाहण्याची दृष्टी आत्मानुभवामुळे बदललेली असते. म्हणून संतांपाशी सुख आहे, संतच सुख आहे असं म्हणतात. म्हणून समाधान, संतोष हेच आनंदाचे मूळ कारण आहे आणि ते मूळ कारण म्हणजेच संतच आहे. त्याजवळ आपण गेलंच पाहिजे. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती, ते हे संत श्रीराम. कारण त्यांच्याच ठिकाणी गेल्यावर मला विश्रांती मिळणार आहे. कारण संतान कसं तृप्तीचा ढेकर दिलेला आहे त्यांना, कारण त्यांना अनुभव आलेला आहे. म्हणून संतांच्या जवळ तृप्त होतो माणूस. हे तृप्त करणारे संत आपल्याला उपदेश करतात. केवळ त्यांच्या दर्शनाने सुद्धा आपल्याला सुख मिळते. आपण बघा, कधी जर आपल्या घरात संत येऊन गेले किंवा एखाद्या स्थळी आपण जर संतांची पावलं जिथं आधी लागलेली आहेत अशा ठिकाणी गेलो तर आपल्याला खूप मानसिक समाधान मिळतो. आपण असं म्हणतोय की या ठिकाणी गेलो ना, काय माहीत मनाला इतकी प्रसन्नता वाटत असती. त्याचं कारणच आहे की संतांच्या पायांचा स्पर्श तिथे झालेला आहे. याचा अनुभव आपल्याला नित्य येत असतो. म्हणून पुढच्या 19व्या ओवीत समर्थ सांगतात आहे, संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, ना तरी बोलीचे माहेर, सायुज्य मुक्तीचे श्रीराम. अत्यंत दुर्लभ असलेलं हे परमात्मत्व जे मोठ्या मोठ्या योग्यांनाही हुलकावण्यात देतं, ते केवळ संतांच्या कृपा कटाक्षाने आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना अगदी सहज प्राप्त होते. म्हणून समर्थांनी इथं म्हटलं आहे, संत समाधीचे मंदिर. मग आता इथं त्यांनी मंदिर म्हटलं आहे, तर मग मंदिर जे म्हटलं आहे त्यांनी इथं संतांच्या देहाला मंदिर म्हटलं आहे. आणि मग मंदिर म्हटलं की त्याच्यामध्ये मूर्ती तर पाहिजेच ना. मग ही मूर्ती कोणची आहे संतांच्या ठिकाणी, तर ही तिथे समाधानाची मूर्ती आहे असं समर्थ म्हणतात आहे. संत समाधानी का असतात, मग याचाही विचार करायला हवा ना. कारण समर्थ म्हणतात आहे की संत विवेकाचे भांडार, संत समाधानी
का असतात याचं एकच कारण आहे की संतांजवळ विवेक असतो. विवेक असल्यामुळे सार काय असार काय, नित्य काय आणि अनित्य काय याचा विचार संत करत असतात. आणि विवेकाचे भांडार ते असल्यामुळे त्यांच्याजवळ समाधान असते आणि समाधान असल्यामुळे शांती तृप्ती त्यांच्याजवळ निवास करत असतात. पण जर अविवेकी लोक असाल तर ते अशांत असतात. म्हणून ज्यांच्याजवळ समाधान आहे, शांती आहे, तृप्ती आहे, निर्भयता आहे, विवेक आहे, त्यांच्या सहवासात विनासायस मुक्ती म्हणजे मोक्ष मिळतो. म्हणून समर्थ इथे पुढच्या ओव्यांमध्ये चरणामध्ये म्हणतात आहे, ना तरी बोलीचे माहेर सायुज्य मुक्तीचे श्रीराम, की अशा संतांजवळ सायुज्य मुक्ती प्राप्त होते. कारण सायुज्य मुक्तीचं माहेर संत म्हणतात, समर्थ म्हणतात आहे की या सायुज्य मुक्तीचं माहेर म्हणजे संत आहे. माहेर म्हटलं की स्त्रियांना खूप आनंद होतो. म्हणजे पहा, वर्षभरामध्ये एक दिवस जरी आपण माहेरी जाऊन आलो ना, तर आपल्याला वर्षभर सगळ्या गोष्टींसाठी एनर्जी पुरत असती. इतकं स्त्रियांचं माहेरवर प्रेम असतं. याचं एकमेव कारण आहे की माहेरी गेलेल्या स्त्रीला तिथं फक्त आनंदच मिळत असतो. तिथं ना कोणचं काम करावं लागते, ना कुठली चिंता असते. त्यामुळे तिथे फक्त आनंद मिळतो. असाच हा आनंद संतांजवळ मिळतो. म्हणून समर्थ म्हणाले की ना तरी बोलीजे माहेर सायुज्य मुक्तीचे श्रीराम. 21व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात आहे, मोक्षाश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले श्रीराम. की ज्यांच्याजवळ मोक्ष संपत्ती आहे असे संत श्रीमंत असतात असं ते आपल्याला सांगतात आहे. मग श्रीमंत म्हणजे काय? की संतांजवळ काय खूप पैसा आहे, की संपत्ती आहे, धनदौलत आहे, की खूप मोठं बँक बॅलन्स आहे, असं संतांजवळ काहीच नसतं. म्हणजे सगळेच संत तसे असतात यात नाही. आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजांची कशी दैन्य अवस्था होती, तरी पण ते सतत आनंदी होते हो. म्हणजेच तर मग ते आनंदी पैसा नसतानाही आपण त्यांना श्रीमंत म्हणतो ना. मग याचं कारण काय आहे? तर याचं कारण एकच आहे की संतांजवळ काय असते, तर मोक्ष संपत्ती असते. ज्ञानेश्वर महाराजांचंही आपल्याला उदाहरण घेता येतं की स्वयंपाकाला साधं खापरही त्यांच्याजवळ नव्हतं. मग तुकोबारायांची इतकी हलाखीची स्थिती, ज्ञानेश्वर महाराजांना स्वयंपाकाला खापरही नाही, तरी त्यांना जर आपण श्रीमंत म्हणतो आहे, तर त्यांची जी श्रीमंती आहे ना, ती आपल्यासारख्या जो आपल्याजवळची संपत्ती म्हणजे पैसा म्हणतो, तशी त्या संपत्तीची त्यांना भीतीसुद्धा नसते. म्हणजे संतांजवळ भय नाही, जे म्हणतो आपण भय नसतात. कारण काय आहे की त्यांची संपत्ती आपण चोरूनही नेऊ शकत नाही, ना ती कधीच संपत नाही. ती श्रीमंती म्हणजे, ती संपत्ती म्हणजे शाश्वत सुखशांती देणारं, निर्भयता असलेलं, आनंद प्रेम याचे सगळे गुण जे असतात त्याला समर्थ इथं मोक्षाश्रिया अलंकृत असं म्हणतात आहे. वरवर पाहता संतांना लौकिक अर्थाने त्यांच्याजवळ काहीच नाही, पण मात्र मोठे मोठे करोडोपती असलेले लोकही संतांचे पाय धरतात हो. शिवाजी महाराजांनी समर्थांच्या जवळच गेले की नाही, समर्थांचा अनुग्रह घेतला. मग काय श्रीमंत नव्हते का? केवढं वैभव होतं त्यांच्याजवळ. म्हणजे संतांजवळ खूप वैभव नसताना सुद्धा मोठे मोठे लोकही त्यांच्यासमोर नतमस्तक होतात आणि किती विनयाने त्यांच्याशी वागतात. मग याचं रहस्य काय आहे? याच्या मागचं तर मोक्षरूप संपत्ती ही जी आहे ती असंख्य दरिद्री जीवांना श्रीमंत करतात. म्हणून समर्थांनी इथं म्हटलं, मोक्षाश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले श्रीराम. तर मग इथं जे श्रीमंत आहे, मोक्षरूप संपत्ती ज्याला म्हटलं आहे, ती आत्मस्थिती आहे आणि दारिद्र्य ही जीवदशा आहे, असं समर्थ आपल्याला त्यातनं संदेश देतात आहे. म्हणून तात्पुरत्या क्षणिक सुखात रममाण होणारा हा दरिद्री जीव बघून संतांचं हृदय कळवळते. म्हणून ते आपल्या जवळची संपत्ती शिष्यांना भरभरून देत असतात. आणि ती संपत्ती कितीही दिली तरीही ती कधीही संपत नाही, अशी ती संपत्ती आहे. म्हणून या ज्ञानाने
त्यांनी दिलेल्या संपत्तीने म्हणजे त्यांच्या ज्ञानाने वेद उपनिषदांना न कळणारे ब्रह्मतत्व संतांच्या संगतीत आपल्याला अनुभवाला येऊ शकते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजसुद्धा हरिपाठात सांगतात आहे की संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती तेने पंथे. तसंच तुकाराम महाराज पण आपल्याला म्हणतात संत संग देई सदा हे सांगतात. तर स्वामी गोविंदगिरीजी महाराज म्हणजे व्यास हे तर फारच सुंदर शब्दामध्ये संतांचं वर्णन करतात. ते सांगतात की गंगा माता काय आहे ती पाप नष्ट करते, चंद्र ताप नष्ट करतो, कल्पवृक्ष दारिद्र्य नष्ट करते, पण संत आपल्या जीवनातील पाप ताप दैन्य या तिन्ही गोष्टी नष्ट करतात. म्हणून समर्थांनी संतांचं स्तवन केलं आहे आणि त्यांना वंदन केलं आहे. अशा संतांना आपणही नमन करूयात आणि पुढच्या समासाकडे वळूयात. दशक 6 श्रोते जन स्तवन. आता समर्थांनी संतांचं स्तवन केल्यानंतर आता श्रोत्यांचं स्तवन करतात आहे. कारण संतांचे विचार ऐकणारे श्रोते असतात. म्हणून संतांच्या स्तवनानंतर आता समर्थ श्रोत्यांचं इतकं भरभरून कौतुक करतात आहे. कारण परमार्थात आदर्श श्रोता कसा असावा याचं वर्णन करताना समर्थ आपल्याला पहिल्याच ओवीत सांगतात आहे. आता वंदू श्रोते जन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी श्रीराम. की समर्थांना हा श्रोता कसा आहे याचं वर्णन करताना ते आपल्याला सांगतात आहे की श्रोता हा कसा असावा तर तो भक्त ज्ञानी संत सज्जन प्रसंगाही वक्त्याहूनही श्रेष्ठ विरक्त सद्गुणी असा असावा असं त्याचं वर्णन करतात आहे. आणि असा असणारा हे सगळे गुण ज्याच्या अंगे आहे अशा श्रोत्याला समर्थ वंदन करतात आहे. आणि हा श्रोता कसा आहे तो वक्त्याला आनंद देणारा आहे. म्हणून ते म्हणतात अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा श्रोता मिळेल कैसा. अशी जेव्हा खंत त्यांनी व्यक्त केली तेव्हा त्यांनी हे जे श्रोत्याचं वर्णन केलेलं आहे असा श्रोता त्यांना लाभलेला होता. आणि म्हणून त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने त्याचं वर्णन केलं. ज्ञानेश्वर महाराजांचं पण वचन आहे की वक्ता तो वक्ता नवे श्रोते विण असं त्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी पण वर्णन केलेलं आहे. मग श्रोत्यांकडे तुच्छतेने पाहून कधीच चालणार नाही. कारण त्यांना जगदीशाच्या मूर्ती म्हणून वंदन करतात आहे समर्थ. बऱ्याच वेळा असं होते की नवीन वक्ता असेल तर श्रोत्यांच्या समोर बसायची त्याला खूप भीती वाटते. आणि भीती वाटत असताना कधीकधी तो बोलत असताना कधी घाबरतो कधी विसरतो. अशा चुका त्याच्या हातून होत असल्या तरी त्याला आपण असं घाबरवून टाकू नये, उलट त्याला धीर द्यावा. म्हणून कधीकधी लहानपणी असं म्हटलं जायचं की श्रोत्यांना काही समजतच नाही आहे असं समजून समोरच्याला काही समजत नाही असं समजून तू बोल. पण समर्थांना असं अजिबात आवडत नाही. कारण समर्थ श्रोत्यांना जगदीश मूर्ती म्हणतात आहे. मग जे जगदीश मूर्ती असलेले श्रोते आहेत तर ते जगदीश असल्यानंतर वक्त्याचं बोलणं खूप मोठ्या मनाने ऐकून घेणार आहे. त्याच्या चुका आपल्या पोटात घेणार आहेत. अशा समर्थांच्या श्रोत्यांबद्दल अतिशय प्रेम आहे. म्हणून बघा आपल्याला माहिती आहे की जेव्हा विवेकानंद शिकागोमध्ये गेले अमेरिकेत गेले तर त्यांनी श्रोत्यांना पहिल्याच वाक्यांनी कसं जिंकून टाकलं होतं की बंधू आणि भगिनींनो या एका शब्दांनी त्यांनी श्रोत्यांना आपलंसं करून टाकलं होतं. म्हणजे किती ताकद होती हो त्या शब्दांमध्ये आणि त्या श्रोत्यांना आपलंसं करण्याची विवेकानंदांमध्ये. आणि त्यांच्या या शब्दांनी श्रोत्यांमधून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. म्हणजे श्रोते किती त्यांना जवळ आले होते श्रोता त्यांच्या पहिल्याच वाक्यांनी. आणि श्रोता जेव्हा आपल्या जवळ येतो तेव्हा वक्त्याला जे त्यांच्यावर ठसवायचं आहे हे ठसवता येतं. हे विवेकानंदांचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे.
म्हणून समर्थांनी श्रोत्यांना वंदन केलं आणि त्यांना सज्जन म्हणून परमेश्वराचं भक्त म्हटलेलं आहे. खरे म्हणजे हे श्रोते का श्रेष्ठ आहे हे सांगतानाही समर्थ आपल्याला सांगतात आहे की हे सगळे जेव्हा श्रोते म्हणून एखाद्या प्रवचन कीर्तनाला जातात तेव्हा ते तिथे स्वतःचा कामधंदा, स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं कुठलंही काम प्रपंचातलं बाजूला सोडून थोड्या वेळासाठी का होईना वेळात वेळ काढून ते श्रवणासाठी येऊन बसलेले असतात. म्हणून श्रोता कसा असतो, तो विरक्तही असतो. काही काळासाठी का होईना तो कुटुंबाकडून, प्रपंचाकडून, आपल्या व्यवसायाकडून थोड्यासाठी का होईना विरक्त झालेला असतो. म्हणून श्रोते हे एक प्रकारचे योगीच आहे असं समर्थ म्हणतात. कारण काही वेळा श्रोते काय असतात, अत्यंत बुद्धिमानही असतात. कारण श्रवणकाळी अत्यंत ते सावध असतात. वक्ता जे जे काही सांगत असतो ते त्यांना आधीपासून सगळं ठाऊक असते. पण ते वक्त्याने स्वतःला मी म्हणून श्रोत्यांना कधीही समजू नये. कारण समोरचा श्रोता जर ज्ञानी असेल तर आपल्या वक्ता बोलायच्या आधीच त्याला पुढचं काय वक्ता सांगणार आहे याचं ज्ञान झालेलं असतो. म्हणून मी ज्ञाता या भूमिकेतून वक्त्यांनी कधीही बोलू नये. असा जाणकार बुद्धिमान श्रोता असला तर थोडासा बदल म्हणून ते ऐकावयाला जायचं असा एखादा श्रोता असतो की तो खूप बुद्धिमान असतो पण काहीतरी बदल म्हणून तो थोडासा बदल पाहिजे म्हणून तो एखाद्या वक्त्याचं ऐकायला जातो. पण माझ्यासारख्या वक्ता असेल किंवा आता मी पण म्हणते की माझ्यासारखी प्रवचन करणारी जर दुबळी असेल तर श्रोत्यांनी मला सांभाळून घ्यावं. कारण समर्थ आपल्याला सांगतात आहे की समर्थ आपल्याला सांगतात आहे 13व्या ओवीमध्ये की 12वी पण ओवी आपण घेऊया. सदा सेविती दिव्याने पालटा कारणे आवेट अन्ने तैसीच माझी वचने पराकृते श्रीराम आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर परंतु पूजू नये हा विचार कोठेच नाही श्रीराम. की एखादं जर पक्वान्नाचं ताट असेल तर ते केव्हाही माझ्यासमोर आल्यानंतर रुचीपालट म्हणून मी कधी कधी ते घेतो ना, की जे सदा नेहमीपेक्षा वेगळं जेवण करतो ना, मग तसंच आहे की श्रोता कितीही ज्ञानी असला तरी रुचीपालट म्हणून त्यांनी माझं श्रवण करावं. मीही पण असंच समजते आहे की तुम्ही सगळे रुचीपालट म्हणूनच माझं प्रवचन ऐकत आहे. कारण आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर परंतु पूजू नये हा विचार कोठेच नाही श्रीराम. की समर्थ स्वतःकडे गौणत्व घेऊन म्हणतात की माझ्याजवळ वक्तृत्व शैली नाही, बोलण्याची खुबी नाही, माझ्याजवळ चातुर्य नाही, विद्वत्ता नाही, भक्ती नाही, ज्ञान नाही, काहीच नाही, तरी माझ्या बोलण्याचा भाव जगदीशाला आवडतो. याच आधारावर माझे बोलणे मी निर्भर करतो. कारण श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती आहात तेव्हा माझ्या हातून बोलताना काही उणिवा राहत असतील तर त्या तुम्ही मोठ्या मनाने दुरुस्त करून घ्याल. कारण तुम्ही कसे आहात, तुम्ही संत आणि सज्जन आहात. म्हणून 17व्या ओवीत त्यांनी म्हटलं, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी वित्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो श्रीराम. कारण तुम्ही जगदीश मूर्ती म्हणजे ईश्वराच्या रूपात तुम्ही इथं बसलेले आहात. त्यामुळे तुमच्यामुळे पुढे माझं ज्ञान अगदीच तोडकं आहे, अगदीच कमी आहे. म्हणून जशी आई एखादी लहान मुलाचं बोबडे बोलसुद्धा किती प्रेमाने ऐकून घेते हो, तसं अत्यंत प्रेमाने लढिवाळपणाने तुम्ही माझेसुद्धा शब्द ऐकून घ्या. कारण समर्थांचा पुत्र मूर्ख जगी परी सामर्थ्य असे त्याच्या अंगी तुम्ही संतांची सलगी म्हणून करतो श्रीराम. की एखादा सत्ताधीशाचा मुलगा मूर्ख असला किंवा आपण आता राजकारणातलंही पाहतो की त्या राजकारणामधले लोकांना जवळ काही बुद्धिमत्ता नसले तरीही त्यांचे चेले हाजी हाजी करत त्यांच्यासमोर उभेच असतात. म्हणजे त्यांच्याजवळ ते मूर्खही असले तरी त्याच्याशी सलगी करतात. अशाच प्रकारे
मी तुमचं आहे असं समजून तुम्ही मला अभय द्या आणि माझं बोलणं गोड मानून घ्या. कारण व्याघ्रसिंह भयानक, देखोनी चकित लोक, परी त्यांची पिल्ली निशंक, तयापुढे खेळती श्रीराम. की अत्यंत क्रूर असलेले वाघ आणि सिंह आपल्याला बघितल्याबरोबर इतकी त्यांची भीती वाटते, पण त्यांची पिल्लं त्यांच्याजवळ किती सहजतेने वावरतात. त्याप्रमाणे मी सुद्धा तुमच्याजवळ याच पद्धतीने येतो आहे. म्हणून मी तुमचे भय न बागता मी लढिवाळपणाने तुमच्याजवळ येतो आहे. तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतांपाशी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त व्हायलीच की श्रीराम. की मी संतांचा दास आहे, आपण सगळे संत आहात, जगदीश आहात. त्यामुळे मी तुमच्याजवळ बोलू लागलो की तुमचे चित्त मला सहजच अनुकूल होऊन जाईल. म्हणजे तुमच्यापासूनच मला प्रेरणा होईल आणि माझी वाणी चांगली काम करायला लागेल. इतकं समर्थांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि माझ्या म्हणण्यामध्ये जर काही कमी जास्त झालं असेल तर तुम्ही सहजच ते दुरुस्त करून घ्याल. हे सांगत समर्थ म्हणाले, आपलेची बोले वावगे, त्यांची संपादनी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यून ते पूर्ण करावे श्रीराम. माझ्याही बोलण्यामधनं काहीतरी न्यून होत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणून तुम्हीसुद्धा सगळे लोक न्यून ते पूर्ण करावे हीच विनंती मी तुम्हालाही करीन. आणि समर्थांचा आशय श्रोतेजन स्तवन समजून घेण्याचा आपण इथं जो प्रयत्न केला आहे त्यानुसार तुम्हीसुद्धा माझ्या उणिवा पोटात घालाल हा विश्वास आहे. आणि त्याच श्रद्धेवर मी आता नंतरच्या प्रवचनामध्ये पुन्हा तुमच्यासमोर येणार आहे आणि तुम्हाला पुढचा समास सांगणार आहे. उद्याचा गॅप जाईल, त्याच्यानंतर पुन्हा शुक्रवारी आपलं निरूपण होईल. झालेली सेवा सद्गुरूचरणी समर्पित करते आणि सद्गुरूंना आणि समर्थांना एकच विनंती करते की असा श्रोतापण होण्याची मला तुम्ही बुद्धी द्या आणि माझ्या हातून अशीच सेवा घडू द्या ही विनंती करते आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.